एखादा आपला टांगा चालवणारा असेल, जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही. म्हणून ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच पद्धतीचे उपचार केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे, होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचा कोर्स देऊन त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिन्यातून 1 का 2 काय एक विषय फार्मायकॉलॉजीचा शिकवला आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा देऊन टाकली. असं व्हायला लागलं की आपण 1 वर्षामध्ये तिथली औषधं जर सगळे शिकून घ्यायला लागलो आणि रुग्णांचे उपचार करायला लागलो तर याचा सगळ्यात मोठा नुकसान हे रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहे किंवा रुग्णांना होणार आहे. सरकारकडे मागणी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची काउन्सिल आहे, त्याच काउन्सिलमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष झालेलं आहे, म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन तिथंच ठेवावं होमिओपॅथी काउन्सिलमध्ये. त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देऊ नये, कारण त्याच्यामुळं रुग्णांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की जे डॉक्टर साहेब बोलले ना आता की 1 वर्षाचा कोर्स पर्याप्त नाही, तर सगळे सब्जेक्ट तेच आहेत. ओके, या 1 वर्षाच्या कोर्समध्ये फक्त यांना सॅटिस्फाय करण्यासाठी ती एक्झाम पास करून दाखवली आम्ही. ओके, आणि ती एक्झाम तीच युनिव्हर्सिटी घेते जी MBBS कॉलेजचं सुपरविजन करते. ती एक्झाम MBBS कॉलेजमध्येच होते. ओके, ज्याच्यातून हे पास होतात आणि ते पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे सारखे. ओके, जे सारखे, सायन सारखे. तुमच्या GMC नांदेडमध्ये देखील हा कोर्स आहे. ओके, शासकीय रुग्णालय नांदेड, परत GMC घाटी म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचं, तिकडे तीच लोक परीक्षा घेतात ज्यांच्या परीक्षा घेण्यानंतर ही लोक पास झालेली आहेत. हे तर आहेच, परंतु ह्यांना काउंटर क्वेश्चन म्हणजे असा की ठीक आहे, तुम्ही आज बोलताय आमच्या लोकांनी आमची पॅथी करावी, तर ही लोक ह्यांची हॉस्पिटल चालवण्यासाठी BHMS आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनाच का नेमतात? कारण की आम्ही कमी पगारात काम करतो आणि आमचं नॉलेज सेम आहे. तेव्हा त्यांना बोलता येत नाही, तेव्हा ते लोक आपत्ती का घेत नाही? तर हे कुठल्या रुग्णांची काळजी आहे म्हणून नाही, ह्यांना मार्केट इकॉनॉमी जी आहे डॉक्टरांची नियुक्तीची, ओके, ते त्यांना स्वस्त ठेवायचे, स्वस्त पगार ठेवायचे, त्यांना परवडेल असंच करायचं त्यांना. त्यामुळे ह्यांचा हा कमेंट आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, कारण की कसं आहे सर, आज आपल्या नांदेडमधले मराठवाड्यामधले लोक 1000 रुपये देणार आहेत का कुठल्या कन्सल्टंटला जाऊन एका सर्दी खोकल्यासाठी? ओके, तेच आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे 100 रुपयात काम करतात. ओके, आणि ह्यांच्यामुळेच अख्ख्या भारतात ट्युबरक्युलोसिस झालं, मलेरियाचे रुग्ण झाले, हे दगावले नाहीत. आफ्रिकेचा रेट खूप आहे सर, रेट ऑफ डेथ. पण सगळेच पेशंट आपल्याकडे आपल्यालाच मिळावे आणि आपल्यालाच ऍडमिट करता यावे आणि आपल्यालाच टेस्ट करता यावी. ओके, ही जी मोनोपॉली आहे ना, ही टिकली पाहिजे, म्हणून हे भांडण चालू आहे. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो सर. ओके, 1971 मध्ये बांगलादेश आणि भारत वॉरवर गेला. ओके, तर तिकडे एक डॉक्टर महालानोबिस होते. ओके, त्यावेळेस आता जसं कोविड चालू आहे तसंच त्यावेळेस कोलेरा चालू होतं, जिथं लोकांना पाण्यासारखे जुलाब व्हायचे आणि पाण्यासारखे उलटे व्हायचे. आणि तिथं पाकिस्तानाने सांगितलं होतं आम्ही कोलेराचं व्हॅक्सिन बनवू. ओके, आणि ह्या कोलेरा चालू असल्यामुळे रशिया आणि अमेरिका बांगलादेशमध्ये घुसले नाही, फुट ऑन ग्राउंड बोलतात ना, सोल्जर्स नाही पाठवले. पण महालानोबिस नावाचा जो डॉक्टर होता त्यांनी एक केमिकल बनवला, एक पावडर बनवली ज्याला आज आपण ORS असं म्हणतो. ORS मुळे लोकांचे जीव वाचले, कारण की त्यावेळेस भारतावर निर्बंध लावले होते, त्यामुळे काचेच्या बाटलीत सलाईन यायचे, ते येत नव्हते. आता ह्या ORS ला लोकांपर्यंत द्यायचं, त्यासाठी ही संघटना जी तुमच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला कमेंट देते, तिने म्हटलं की डॉक्टरांच्या सुपरविजन अंतर्गतच दिलं पाहिजे, कारण की तिकडे पण सलाईन लावण्याची प्रक्रिया धोक्यात आली होती. आणि एका ग्लास पाण्यात पावडर टाकून जर लोकांचा जीव वाचत असेल 5 रुपयात, जिथे तेव्हा त्या काळी 300-400 रुपये बिल होतं, त्यावेळेस ते 300-400 रुपये डॉलर प्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. आणि कोलेरामध्ये खूप लोक दगावलेली आहेत, तर तिथेही ही संघटना असंच प्रॉब्लेम देत होती. ठीक आहे, तर ह्या संघटनेचं फक्त काम एवढं आहे की कंट्रोल ठेवणे आणि मोनोपॉली ठेवणे. तर आत्ता त्याच प्रकारे फक्त आम्ही आमचीच पॅथी करायची आणि आम्ही 1 वर्षाचा कोर्स हा कसा व्हॅलिड नाही सर? MHSने ॲफिडेव्हिट दिलं याच्यावर कोर्टात की हा कोर्स चांगला आहे. तर प्लीज तुम्ही आमचा पण पक्ष ठेवा सर. ठीक आहे, चालते सर. मला हे रेकॉर्डिंग तुम्ही टाका WhatsApp. हो, मी टाकतो. येस सर. दुसरी गोष्ट, तुमचं काय म्हणणं आहे ते लिहून टाका आपण. हो सर. हो सर. येस सर. हां, फाईन. थँक्यू. ओके.